राजर्षी शाहू स्मारक भवन इथं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आयोजित गुणगौरव आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी कोल्हापूर शहरातील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी तसंच मार्गदर्शक शिक्षक, आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि शैक्षणिक वर्षात पटसंख्या वाढ करणाऱ्या शाळांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी इस्रोसारख्या ठिकाणी भेट देणं हे गौरवास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं। महानगरपालिका अंतर्गत एकतरी शाळा CBSE अभ्यासक्रमाची असावी यासाठी आपण प्रयत्नशील राहू। तसंच कोल्हापूर महानगरपालिका शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। शिक्षकांचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे असं सांगत महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असणारा शिक्षण दरबार सध्याच्या सरकारनं बंद केल्याबद्दल आमदार असगावकर यांनी खंत व्यक्त केली। अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं सांगितलं। गुरु शिक्षक हे पुढची पिढी घडवण्याचं मोलाचं काम करत असतात। विद्यार्थ्यांना सर्वार्थानं सक्षम करण्याचं बळ देत असतात। त्यामुळे गुरूंच्या कार्याला कधी विसरता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी महानगरपालिकेकडून 17 विद्यार्थ्यांनी इस्रोला पाठवलंय। पुढच्या वेळी 100 जणांना पाठवू असा मानस त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते माधवराव पाटील, जिल्हा नेते राजाराम वरुटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रशासन अधिकारी SK यादव, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष SD लाड, संभाजी बापट, बाळासाहेब कांबळे, सुनील गणबावले, दिलीप माने, वैशाली पाटील, राजेंद्र कोरे यासह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते।